धाराशिव लोकसभेत दीर विरुद्ध भाऊजय अशी लढत होतीये। महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकरांविरोधात अर्चना पाटील यांनी उमेदवारी देण्याची खेळी महायुतीने केली आहे। गेल्या निवडणुकीत ओमराजेंनी अर्चना पाटील यांचा पराभव केला होता। महायुतीच्या जागावाटपामध्ये धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील या आमच्या लोकसभेच्या उमेदवार। अखेर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे। अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे। त्यामुळे आता धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचं चित्र स्पष्ट झालंय। धाराशिव लोकसभा मतदारसंघात दीर विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा सगळ्याच महिला आणि आमचे बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, सुपर वॉरियर्स प्रत्येक आमच्या मतदारसंघात जी पूर्ण फिल्डिंग आहे, अगदी शेवटच्या तळागाळातला कार्यकर्ता आणि मोदी साहेबांचे जे अंत्योदयाला जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या जोरावर मी 101% या मतदारसंघातून निवडून आले। अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत। तसंच नात्यानं त्या ओमराजे निंबाळकर यांच्या भाऊजय आहेत। गुरुवारी अर्चना पाटील यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्यानंतर अर्चना पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। कारण राणा पाटील भाजपमध्ये आणि या राष्ट्रवादीमध्ये, आणि ज्यावेळेस हे सोडून जात होते त्यावेळेस अजित पवारांचं कारण देऊनच हे गेले होते। मग आज तेच अजित पवार चालतायत का? मला वाटतंय लोकांना गृहीत धरून जे राजकारण केलं जातंय, विकासाच्या नावावर जे राजकारण हे सांगतात विकास विकास, हे सब झूट आहे। महायुतीच्या जागा वाटपात धाराशिवच्या जागेवरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती। खरं तर अजित पवारांनी राणा जगजितसिंग पाटील यांना लोकसभा लढवण्याकरता गळ घातली होती, पण राणा जगजितसिंह पाटील यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिला। कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजितसिंग पाटील यांना पराभूत केलं होतं। पण आता त्यांच्या पत्नी लोकसभेच्या रिंगणात उतरल्या। धाराशिव लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे राजकीय चुरस वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।